वैनगंगा नदी में बाढ़ आने के कारण अनेक किसानों के खेती फसल का नुकसान हुआ। ये जानकारी मिलते ही तहसीलदार शिवाजी कदम किसानों के बांध पर पहुंचे। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर जिले के आदिवासी बहुल इलाके के रूप में जाने वाले कोरपना तालुका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से प्रदेश सह सचिव आबिद अली इनके नेतृत्व में धरना आंदोलन किया गया, जिसमें क्षेत्र के बड़ी संख्या में किसानों ने भाग लिया। राजुरा उपविभाग के राजुरा, कोरपना, जीवती तालुकाओं में शासन प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया। इस कार्य के लिए विवाद 2 दशकों से चल रहा है, जिसके कारण किसानों पर आर्थिक अत्याचार हो रहा है और नागरिकों को इसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। कार्यालय में भ्रम की स्थिति है और जब सरकार द्वारा कक्षा 2 का ऑनलाइन पंजीकरण किया जाता है तो समय समय पर निर्णय लेने के बाद भी समस्या का समाधान नहीं किया जाता है। जंगली जानवरों के कारण किसानों के नुकसान पर 75% अनुदान दिया जाना चाहिए। फसल सुरक्षा के लिए प्रदान किया जाना चाहिए। एल कंपनी को स्वीकृत क्षमता से अधिक उत्खनन कार्य की जांच करनी चाहिए। इसी के साथ अनेक मांगों का निवेदन मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वन मंत्री, विभागीय आयुक्त इन्हें तहसीलदार कोरपना द्वारा दिया गया। इस समय शिष्टमंडल में राष्ट्रवादी कांग्रेस के आबिद अली, महादेव साखरकर, संजय पिंपळशेंडे, महादेव पेंदौर, धनराज जीवने इन आदि के साथ अनेक किसान उपस्थित थे। इस समय तहसीलदार वरटकर ने वर्ग 2 के जमीन का भूमिधारी के बारे में गांव निहाय नियोजन कर मामले हल करे और यह मुहिम अगस्त महीने तक शुरू की जाएगी। वन्य प्राणी और पंचनामा संबंध में वन विभाग को योग्य सूचना की जाएगी। निवेदन से स्थानिक प्रश्न जल्द से जल्द हल किए जाने का आश्वासन भी दिया। साथ ही तहसील विभाग के प्रश्नों पर जल्द कार्रवाई करने का आश्वासन शिष्टमंडल को दिया। इस समय अनेक किसानों के प्रश्न तहसीलदारों ने समझे। आंदोलनकर्ताओं ने घोषणाबाजी करते हुए तहसील कार्यालय के सामने धरना दिया। इस समय पुलिस का पुख्ता बंदोबस्त था। परिसर के नागरिकों के महत्वपूर्ण प्रश्न आंदोलन में चर्चा में आने से किसानों की मांगे शासन ने मान्य करने की मांग की। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे या बाबतीमध्ये गेल्या 3 दशकापासून लोक शेतकरी त्रस्त झालेले आहे आणि अनंत अडचणी निर्माण करून त्यामध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 होत नव्हत्या आणि त्या बाबतीमध्ये शासनाने वेळोवेळी अलग अलग परिपत्रक काढले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा जरी मदत करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र प्रशासनाकडून योग्य दिशेने त्याच्यावर कारवाई होत नव्हती। यासाठी आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की भूमिधारी जे मूळ मालक शेतकरी आहे त्यांच्या ऑनलाईन नोंदणी करताना 2001 मध्ये आपण वर्ग 2 नोंद करून टाकली आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच जात्यामध्ये भरडण्याचं काम केलं जात आहे। म्हणून भूमिधारी जे शेतकरी आहे त्यांच्या वर्ग 2च्या वर्ग 1 जमिनी गाव पातळीवर शिबिर घेऊन एका गावातील भूमी अभिलेख अधिकारी, त्याचबरोबर तलाठी, मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेऊन ज्या गावात भूमिधाऱ्यांच्या जमिनी चुकीने नोंद झालेल्या आहेत त्या वर्ग 1 करण्यात याव्या। त्याचबरोबर या ठिकाणी जो गैरप्रकार आणि लोकांची पिळवणूक होत होती त्यावर कुठेतरी आळा बसावा। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे घोळ सुरू आहे तो घोळ थांबवावा। ज्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामं प्रशासनाकडे जर होत नसेल तर जनतेची सेवा कसली, तर या पद्धतीनं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आणि GRLA कंपनीने उत्खननाची परवानगी जरी 2017च्या शासन निर्णयानुसार घेतली असेल किंवा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी 1 ते 22 साठी टाकून दिलेल्या आहे, सर्व अटी भंग केल्या। पोलीस प्रशासन गाडी लावतात, महसूल विभागाकडे देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते गाड्या त्या ठेकेदाराकडे जातात। एकीकडे त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये नमूद आहे का अंधारामध्ये रात्री 6 नंतर उत्खनन करता येणार नाही। त्या कंपनीनं कोट्यावधी रुपयाचं ज्या महसूल बुडवीत उत्खनन केलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्या पंचनाम्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर गोंद खनिजाचा स्वामित्व धन वसूल केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। तिसरी अट होती का ज्या आदिवासीच्या जमिनी पेशा क्षेत्रामध्ये शासनाने 2007, 2008, 2012 मध्ये शासन परिपत्रक काढलं। आदिवासींना जमिनीचे पट्टे दिले जातात, गैर आदिवासींना 3 पिढ्याचा पुरावा द्यावा लागतो। परंतु मराठवाडा आणि आमचा मुक्ती संग्राम हा निजाम राजवटीचा विभाग राजुरा तालुका या तालुक्यामध्ये 60च्या पूर्वीचे कुठलेही पुरावे गैर आदिवासीला देता येत नाही। म्हणून गैर आदिवासींना जी शासनाने, केंद्र शासनाने जी अट टाकलेली आहे याच्यामध्ये राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि 3 पिढ्यांची अट शिथिल करून त्यांना मोबदला द्यावा, काही पडत नाही। म्हणून शासनाने ज्या क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस आहे त्या ठिकाणी
आपण वन विभागाच्या मार्फतीनं किंवा शासनाच्या मार्फतीनं 75% अनुदानावर शेतकऱ्यांना आपण तारेचं कुंपण, झटका मशीन अनुदानावर द्यावी. ज्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी कालबद्ध 7 दिवसामध्ये अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा प्रकारचं निवेदन आपण शासनाला आणि मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्फतीने दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी सकारात्मक आम्ही हा प्रस्ताव पाठवू आणि त्याचबरोबर वर्ग 2 वर्ग 1च्या ज्या जमिनी आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही या महिन्यामध्ये संपूर्ण एक तलाठीच्या साजाचा कार्यक्रम लावतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तो निकाली लावतो, अशा प्रकारचं आम्हाला आश्वस्त केलं आहे. त्याचबरोबर इतर मागण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शासन नक्कीच त्याच्यावर कारवाई करेल असा आम्हाला विश्वास. CTV के लिए प्रतिनिधि मनोज गोरे की रिपोर्ट.